नमस्कार. नुकतंच प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक कार्यक्रम झाला. अजितदादांच्या दुसरा महिना त्यांनी कार्यक्रम घेतला. काय नेमकं काय झालं कार्यक्रमात आणि काय पुढे काय भूमिका राहणार? नमस्कार, माझं नाव सायली सत्यजित ढाळे. मी प्रभाग क्रमांक 16 मधून बोलतीये. आमच्या 28 फेब्रुवारीला दादांची दुसरी आदरांजली म्हणून आमच्या वस्तीमध्ये एक कार्यक्रम घेतला. वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता तो, आणि त्याच्यामध्ये बरेच असे नगरसेवक नगरपंचायतीतले आलेले होते. आणि तो कार्यक्रम घेत असताना दादांच्या प्रतिमेपुढं आसुरी असं हास्य केलं गेलं, आणि तो फोटो आम्ही स्टेटसला बघितलेला होता. पण म्हणतात ना, ते आम्ही म्हणजे त्या गोष्टीकडे आम्ही थोडंसं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये क्लिकिंग होतच होतं की हे चुकीच्या पद्धतीत झालेलं आहे. पण मीडियाद्वारे जेव्हा आम्हाला हे सगळं समजलं त्यावेळेस असं वाटलं की आपण पण काहीतरी प्रतिनिधित्व करून त्याच्यामध्ये दादांना न्याय मिळावा म्हणून काहीतरी दोन शब्द बोलले पाहिजेत. म्हणून मी म्हणते की पक्षाकडून दादांना न्याय मिळाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे. आज ज्या महिलेला फक्त चूल आणि मूलच एवढंच तिचं लाईफ होतं, तर स्थानिक नेत्यांनी दादांना सांगून आणि दादांनी त्या महिलेचा रिस्पेक्ट ठेवून तिला तिकीट दिलं. आणि ती कॅपेबल आहे का नाही हे ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरून आपल्याला कळतच आहे. मी ते म्हणू शकत नाही शी इज नॉट कॅपेबल. ती आहे का नाही हे प्रत्येकाला कळतंय. त्याच्यामुळे काही अशा आता सडनली ही गोष्ट घडली म्हणूनच मी म्हणत नाहीये. आतापर्यंत 3 गोष्टी घडलेल्या आहेत. तिसरा मॅटर आहे हा. आणि मी सुयोग सातपुते सरांना म्हणजे नगराध्यक्ष सर जे आहेत त्यांना तिसरा फोन केलेला आहे की या नगरसेविकेकडून असं घडलेलं आहे, विथ प्रूफ, एव्हिडन्स, व्हिडिओ, ऑडिओ, सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडं. पण काय होतं, आजचा जो विषय घडलेला आहे त्याला न्याय हा फक्त पक्षच देऊ शकतो. मग माझं म्हणणं असं आहे की पक्षाने योग्य तो डिसिजन घ्यावा. सुयोग सातपुते सर हे पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माळेगावचं पक्षामार्फत प्रतिनिधित्व करणारे ते मेन आहेत. त्यामुळे त्यांनी योग्य डिसिजन घेऊन योग्य न्याय द्यावा. आणि फक्त सरांनाच नाही सांगते, तर तुमच्या माध्यमातून मी पक्षातून मोठे झालेल्या प्रत्येक नेत्याला हे सांगते की आज मी सातपुते सरांना फोन केला तर त्यांनी मला म्हटले की मॅडम एक समोर मुलगा काहीतरी रिॲक्शन देत होता म्हणून त्या मॅडमनी हास्य केलं आणि सगळे हसले म्हटले, पण फक्त त्यांचं कॅप्चर झालं. सर, जर त्यांचं फक्त कॅप्चर झालं असतं तर तो व्हिडिओ असता. कारण व्हिडिओ कसा असा पुढे जातो आणि मग एकाचं रिॲक्शन कळतं दुसऱ्यांचं कळत नाही. पण हा फोटो होता जो ऍट अ टाइम कॅप्चर्ड होतो. म्हणजे ऍट अ टाइम कॅप्चर्ड केलं तर कुणाच्या चेहऱ्यावर स्माइल दिसलं नाही, ह्यांच्या चेहऱ्यावर दिसलं. बट ठीक आहे, मुलगा रिॲक्शन देत असतो, तो छोटा मुलगा आहे. मुलं कधीही स्टेबल उभी राहत नाही. स्टँडिंग ओवेशन कधीच मुलांचं नसतं. ते वेडेवाकडे हालचाली करतातच. पण आज तुम्ही त्या पदासाठी कॅपेबल आहात, त्या चेअरवर बसलेले आहात, तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता, महिला बालविकास तुम्ही त्याचे पदाधिकारी आहात. आणि जर तुम्ही त्या मुलाचं रिॲक्शन बघून जर तुम्हाला प्रसंगावधान नसेल तर तुम्ही पदासाठी कॅपेबल आहात का नाही ह्याची शंका मलाच नाही, पूर्ण बारामतीकरांना आणि जिथे जिथे व्हिडिओ व्हायरल होते त्या सगळ्यांनाच पडलेला आहे. म्हणजे मुलाने काही करू दे, सहयोग सातपुते सरांनी ते जेन्युअल रिझन जिथे जेन्युअल रिझन द्यायलाच नाहीये काही. मुलाने रिॲक्शन दिलं म्हणून आम्ही हसलो. अरे आज दादांचं दुसरं आदरांजली चाललेलं आहे ना, तिथं हसण्याची गोष्टच नाहीये. सर तुम्हाला सांगते, बारामतीमध्ये एक असाच प्रकार घडला. दादांचं असं आकस्मिक निधन झाल्यानंतर त्या महिलेने केक कापला. पक्षाने एकनिष्ठ राहून त्या महिलेकडनं राजीनामा घेतला. मग असं फक्त केक कटिंग केलं तर पक्ष राजीनामा घेत असेल तर असं दादांच्या आदरांजलीच्या टायमिंगला जर हसलं तर पक्षाने काय केलं पाहिजे? पक्षाने काहीतरी स्टँडिंग ओवेशन घेतलं पाहिजे, काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. असं की पक्ष सांगतोय की पुढे मुलगा थांबला आणि ह्या मॅडम हसल्या आणि हे काही मोठी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला आपण प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होतो, देवाऱ्यात तुझं स्थान. प्रत्येक जण लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातला अजून आसू तुटलेला नाहीये. पवार कुटुंब अजूनही हळहळतंय. अजूनही दादांच्या निधन कळलेलं नाहीये आपल्याला, कारण कळलेलं नाहीये. आणि अशाच सिच्युएशन मध्ये मग तुम्ही कार्यक्रम, माझं पर्सनली मत आहे, जर तुम्हाला प्रसंगावधानाचं नॉलेज नाही ना, तुम्ही कार्यक्रम घेऊ नका. सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, कार्यक्रमच घेऊ नका. आणि जर तुम्ही घेताय ना तर त्या परिस्थितीचं गांभीर्य ठेवून घ्या, कारण हा इन्सल्ट आहे. दादांचा पण आहे आणि पक्षांचा पण आहे. मग दादांना स्वतःपेक्षा जास्त महत्वाचा पक्ष होता. आपण त्यांची डेड बॉडी बघितली तर अंगावरचे कपडे नाही पण हातातलं घड्याळ घेऊन सोबत गेले ते.
म्हणजे ते घड्याळ त्यांना किती प्रिय होतं. आणि आज त्या घड्याळाचंच प्रतिनिधित्व करणारी एखादी नगरसेविका जर अशा प्रकारचं हास्य करत असेल, सो इट इज डेंजरस. काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. आणि असे पहिली वेळ, दुसरी वेळ, तिसरी वेळ आहे. सुयोग सातपुते सरांना मला एक सांगणं आहे की तुम्ही कोणालाही पाठीशी घालू नका. पाठीशी घालण्यासाठी तो तुमचा फॅमिली मेंबर नाहीये, तो पक्षाचा मेंबर आहे. आणि पक्ष हा सगळ्या गावाचा आहे. त्यामुळे जर कोणी चुकत असेल तर त्याची चूक निदर्शनात आणून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं तुमचं प्रतिनिधित्व आहे. तुम्ही ते योग्यरित्या करावं, तुम्ही ते करता अशी माझी अपेक्षा आहे. आणि आमच्या गावचे जे पुढारी आहेत त्यांना पण माझे एकच सांगणं आहे की तुम्ही भले त्या टायमिंगला दादांना सांगितलं असेल की द्या तिकीट वगैरे, किंवा तुमच्या सांगण्यावरूनही दादांनी तिकीट दिलं असेल, पण आज जर माणूस चुकत असेल ना, तर चुकलंच चूक, आणि खऱ्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवा, तर तो खरा माणूस. कारण दादांनाही ते आवडत होतं की खोट्याला खोटं, खऱ्याला खरी म्हणणारी माणसं त्यांना जास्त प्रिय होती. आणि जर असं काहीतरी घडत असेल आणि ती चूक जर पोटात घालण्याचा प्रयत्न होत असेल तर गावाचं प्रतिनिधित्व कधीच घडू शकणार नाही. आमची येळढाळे वस्ती जी आहे ना ती अशीच राहणार. इथे त्याच गोष्टी घडत राहणार. दादांचा इन्सल्ट झालेला आहे आम्हाला. अजून मी बाहेर जेव्हा बारामतीमध्ये फिरते ना, माझीच मुलं नाही, बाहेरची दुसरी मुलं पण अजित दादा म्हणले की डोळ्यामध्ये टिपणी येते, डोळ्यात पाणी येतं. म्हाताऱ्या माणसांच्या डोळ्यातलं पाणी तुटलेलं नाहीये. त्यांच्या मनगटावर बांधलेली राखी, एक त्यांची बहीण म्हणून तरी मला असं वाटतंय की जे घडलं ते अयोग्य घडलं आणि योग्य तो डिसिजन घ्यावा. आम्ही हे लेटर तयार केलेलं आहे सुयोग सातपुते सरांना, आणि ह्याच्यावर गावातल्या लोकांच्या सिग्नेचर्स पण घेणार आहे आणि ते सगळं घेऊन त्यांना देणार आहे योग्य तो अर्ज, आणि योग्य ती कारवाई करावी. सुमित्रा वहिनींपर्यंत, पारदादांपर्यंत हा विषय नेण्याचा मी माझ्या वतीने तर परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. गावातली लोक सपोर्टिव्ह आहेत, थोडीशी घाबरतात. मी जेव्हा इलेक्शन लढले ना तेव्हाच मला कळलं की आमच्या गावामध्ये थोडीशी का असेल इंग्रजांची सत्ता आहे. लोक घाबरतात, पुढे यायला घाबरतात, पुढे बोलायला घाबरतात. आमच्यावर काय होईल, आमची नोकरी जाईन का, माझ्या नवऱ्याची तर गेलेलीच आहे, त्याच्यामुळे आमची नोकरी जाईन का, हा खूप मोठा प्रश्न त्या लोकांच्या पुढे पडलेला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आमच्या गावातली कोणतीच माणसं बोलायला घाबरतात. इव्हन मतदान करताना पण एकाला एक बोलून दुसऱ्याला मतदान देतील, अशी परिस्थिती आमच्या गावात आहे आता सध्या. बोललात की ही तिसरी वेळ आहे, म्हणजे नेमकं पूर्वी काय घडलं होतं? आमच्या गावातला एक ग्रुप होता, सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रुप म्हणजे बचत गट, नारी शक्ती बचत गट म्हणून होता ग्रुप. आणि गावातल्या एका लेडीजने मला त्या ग्रुपला ऍड केलेलं होतं. तर नॉर्मली प्रत्येक जणच ग्रुपला प्रत्येक टायमिंगला मेसेज सेंड करता असं नाही, मी कधी सेंड करत नाही. मी कारण त्या व्हॉट्सअप मीडियावर जास्त अपडेटेड नसते. आणि त्यावेळेस आमच्या नगरसेविकेने एक मेसेज सेंड केला. भावल्या वेळामध्ये मी अख्खा मेसेज रीड केला. त्या मेसेजमध्ये असं निदर्शनात आलं की आपल्या महाराष्ट्रातली, आपल्या इंडियातली लोक जेव्हा जापानमध्ये जातात ना, तो पीपल फील शाय, त्यांना घाण वाटतं की यार आपण इंडियन्स आहोत, आणि जापानी लोकांना असं वाटतं की यार हे इंडियन्स आहेत, हे घाण आहेत. अशा रीतीचा तो एक मोठा टेक्स्ट होता. पण सगळ्यात शेवटी जर आपण म्हणतो का नाही त्याचं बोध, थॉट काय येते, तर त्याच्यातनं थॉट हा बाहेर पडत होता की आपल्या इंडियन्सला बॅड फील होतं आणि त्या लोकांना पण मला सांगायचं एक आहे की जापानमध्ये जेव्हा आपले पंतप्रधान गेले माननीय नरेंद्र मोदी, थाटामाटामध्ये स्वागत केलं. अख्ख्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्या देशासारखा देश नाहीये. आणि जर आपल्या देशाबद्दल वाईट त्या ग्रुपला जर कोणी बोलत असेल, आणि ती लेडीज की महिला आणि बालविकासची पदाधिकारी आहे, ती जर लेडीज बोलत असेल तर हे योग्य नाहीये. मग महिलांना काय शिक्षण देते हे की आपला देश वाईट आहे? मुलांना हे शिक्षण देते आपला देश वाईट आहे? ती कॅपेबिलिटीच नाहीये त्या गोष्टीची, ती बोलणंच चुकीचं आहे. मला ते वाईट वाटलं. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे त्या गोष्टीचा. त्यानंतर मी सुयोग मेसेज डिलीट करा म्हणून मी कन्सल्ट केलं त्यांना. सुयोग सातपुते सरांना फोन केला. त्यांना म्हटलं सर मी तुम्हाला एक मेसेज सेंड केलाय, तुम्ही तो मेसेज वाचा. त्याच्यानंतर मला असं वाटतं 1-2 वेळा माझं सुयोग सातपुते सरांबरोबर बोलणं झालं, भेट झाली, तर ते म्हणले मॅडम तुमचं बरोबर होतं, तो मेसेज चुकीचा होता. मी त्यांना कन्सर्न करून मेसेज डिलीट करायला सांगितलं. सर त्यावेळेसही तुम्ही मला म्हटलेला होता की तो मेसेज चुकीचा होता. त्यामुळे जर अशा चुकीच्या पद्धतीचे मेसेज, आज चेअरवर बसलात ना तुम्ही, ही नॉर्मल चेअर आहे, मी बसली ती नॉर्मल चेअर आहे, पण तुम्हाला गावातल्या लोकांनी, पुढाऱ्यांनी आणि अजितदादांनी एक अशी चेअर दिलेली आहे जी चेअर म्हणजे फक्त बसणं किंवा फॅशन किंवा पोज देण्यासाठी नाही. ती चेअर म्हणजे एक जबाबदारी आहे.
गावाची, गावातल्या लोकांची, छोट्या मोठ्या लोकांची, सगळ्यांची जबाबदारी आहे, पक्षाची जबाबदारी. मग ती जबाबदारी सांभाळताना अशा प्रकारचे कृत्य करताना 100दा विचार केला पाहिजे. आपण कोणता मेसेज पोस्ट करतोय, त्याच्यामधून लोकांना काय बोध मिळतोय, योग्य तो मिळतोय का, नाही मिळत आहे तर पोस्ट करू नका. आमच्यासारख्याने केलं नॉर्मल आहे, पण एखाद्याला पद असणाऱ्या व्यक्तीने जर ती गोष्ट केली तर ती चुकीची गोष्ट आहे. दुसरा एक इव्हेंट झाला बोलला तसं. दुसरा इव्हेंट म्हणजे जो सगळीकडे व्हायरल होता की आज नगरपंचायतीमध्ये नवऱ्यांबरोबर आरक्षण महिलेला मिळाले, पण महिलेबरोबर तिथे त्यांचे नवरे पण जाऊन बसतात. हे योग्य नाहीये. आपलं सरकार म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी चिखल धोंडे खाऊन महिलेला सक्षम केलं, पुढे आणलं, शिक्षण दिलं. आज त्याच्यानंतर आपल्या सरकारने महिलेला आरक्षण दिलं का तर तिने गावाचं प्रतिनिधित्व करावं. मग गावाचं प्रतिनिधित्व करताना महिला ही फक्त सुशिक्षित आहे का, शिक्षण आहे का हे बघण्यापेक्षा ती किती कॅपेबल आहे हे बघितलं जातं. मग तुम्हाला जर, मला म्हणायचं एक आहे, तुम्हाला जर तिकीट मिळालंय, तिकीट दिलंय, मिळालं नाहीये, दिलं गेलंय ते, जर तिकीट तुम्हाला दिलं गेलेलं आहे तर ते दिलेल्या तिकीटचा योग्य वापर झाला पाहिजे ना. तुम्ही कॅपेबल आहात ना, मग हसबंडची गरज काय तिथं बसण्यासाठी. आणि त्या गोष्टीवर पण सर मी सुयोग सातपुते सरांना फोन केला, सीओ सरांना फोन केला, तर त्या दोघांच्या बोलण्यात एक गोष्ट जाणवली की ते म्हणे मीटिंग नव्हती, हे आमचं जस्ट त्यांच्या हसबंडला काहीतरी प्रॉब्लेम्स होते आणि त्या प्रॉब्लेम्सचं आम्ही फक्त हे समर्थन करत होतो. समर्थन करायला तुम्हाला अजितदादांनी सेपरेट केबिन दिल्यात, यूज करा ना. मीटिंग हॉलमध्ये बसण्याचा अधिकार नाही, कोणालाच नाहीये तिथं मीटिंग हॉल्समध्ये. जेव्हा मीटिंग चालू असते तर नगराध्यक्ष, सीओ सर आणि नगरसेवक. मग तुम्हाला जर हसबंडची गरज असेल तर माझं म्हणणं आहे की कॅपेबिलिटी थोडीशी कमी असल्याशिवाय हसबंडची गरज आहे का. तेवढी कॅपेबिलिटी असेल तर हसबंडची गरज नाही भासली पाहिजे. गावाचं प्रतिनिधित्व करताना नवराच तिथं असला पाहिजे असं नाही, नवरा नसतानाही आपल्याला आपल्या गावासाठी बोलता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस सुयोग सातपुते सर म्हणले नाही आमचं मीटिंग नव्हतं, हे होतं ते होतं, पण सीओ सर बसलेत, नगराध्यक्ष सर बसलेत, सगळे नगरसेवक बसलेले आहेत आणि मीटिंग हॉल आहे. मीटिंग हे जेन्युअल गोष्ट आहे, पण ती पकडली गेल्यानंतर ना जर एखादा माणूस म्हणत असेल की ती मीटिंग नाहीये, आता तुम्ही मला चोर म्हणला तर मी म्हणणारच ना मी चोर नाहीये, मी म्हणेन का मी चोर आहे, नॉर्मल गोष्ट आहे. तसा तो सेकंड इन्सिडेंट घडला, असा थर्ड इन्सिडेंट. मी एक गोष्ट तुम्हाला मीडियाद्वारे सांगते की कधीही आपल्या सगळीकडेच म्हण आहे की कोणती गोष्ट जमली नाही तर म्हणतात तुझ्या हातात बांगड्या घातल्यात का. बांगड्या घातलेली महिला कमजोर असते हे केव्हापासून ठरलं. म्हणजे आज तो महिलेचा इन्सल्ट आहे आणि आज जर ह्या लेडीज जर जेंट्सला घेऊन बसत असतील तर हा लेडीजचा इन्सल्ट आहे. आमच्यासारख्या लेडीजचा पण इन्सल्ट आहे की लेडीज नगरपंचायतची कॅपॅबिलिटी सांभाळू शकत नाहीये, पद सांभाळू शकत नाही, हा लेडीजचा इन्सल्ट आहे. आज जिजामातांनी शिवबा घडवला, त्यांच्या हातात बांगड्या होत्याच ना. आणि अहिल्यादेवींनी जे साम्राज्य उभं केलं त्यांच्या हातात बांगड्या नव्हत्या, झाशीच्या राणीच्या हातात बांगड्या नव्हत्या. त्या लेडीज करू शकतात, तुम्ही का करू शकत नाही. आणि जर करता येत नसेल तर माझं लॉयली मत आहे, जमत नाही विषय मिटला. जे योग्य आहे त्याला तिथं बसवा. पुढे काय भूमिका आता हे 3 इव्हेंट झाले, 3 प्रकार. नाही आता कसं आहे माहिती का, पहिला इव्हेंट होता तोही गावापुरता मर्यादित होता. दुसरा इव्हेंट जो झाला तो खरं तर गावापुरता नव्हता, तो प्रांताधिकाऱ्यापर्यंत, सीओ सर, म्हणजे तो एक प्रकारचं शासनालाच काळीमा फासणारा होता. आणि हा जर तिसरा झालाय ना, ह्याच्यामध्ये शासन न्याय नाही देऊ शकत आहे, ह्याच्यामध्ये फक्त पक्ष न्याय देऊ शकतो. म्हणजे 3 इव्हेंट आहेत ते वेगवेगळे आहेत. मग हा तिसरा इव्हेंट आहे तो डेंजरस आहे. म्हणजे ज्याने जन्म दिला त्यालाच हसणं. आज माझा बाप गेला असं जर आपण म्हणलो, एखाद्याचा बाप गेला आणि जर बाप गेल्यानंतर ना त्याच्या फोटोच्या पुढे दुसरी आदरांजली वाहताना जर मी हसत असेल तर माझ्यासारखी निर्दयी मुलगी मीच. म्हणजे आज बाप आहे ना ज्याने घडवलं, राजकारणातलं शून्य नॉलेज. सर मी सांगू इच्छिते, दादांपुढे जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू साठी गेलेलो होतो ना, नगरसेविका इज नॉट सेइंग सिंगल वर्ड, एक सिंगल वर्ड नगरसेविका बोलू शकली नाही. तर दादा इज सेइंग की सामाजिक कार्य, ही वॉज सेइंग की नाही माझ्याकडे फाईल नाहीये.
राजकारण सिंग की नाही, माझ्याकडे राजकारणाचं पण काही नाही, पण 4 लेडीजकडे काहीच नव्हतं तर तिथं तिकीट गेलं कसं? हा सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आमच्या बरोबर एक लेडीज होत्या, 3-4 लेडीज होत्या. त्यातल्या 3-4 लेडीजकडे सामाजिक राजकीय थोडे थोडे का असेना डॉक्युमेंट्स प्रत्येकीकडे होते, पण जिच्याकडे काहीच नव्हतं तिथं तिकीट गेलं. तेव्हा आम्हाला थोडस कुठेतरी राजकारण फसल्यागत वाटलं. पण आता दादांनी एवढं नाही का, पोटचं लेकरू चॉकलेट मागते हट्ट करतंय म्हणून त्याच्या तोंडात चॉकलेट दिलं. त्या लेकराने आता तरी मॅच्युअर्ड होऊन ते चॉकलेट नीट खाल्लं पाहिजे. ते वापर त्याचा चुकीचा होत असेल तर आमच्यासारखे शांत नाही बसणार. आज हा अर्ज सुयोग सातपुते सरांना देऊन बघणार. त्यांनी जर नाही काही ऍक्शन घेतली तर सुनित्रा वहिनी, पार्थ दादा, जय दादा, वेळ पडली तर सुप्रिया ताई, युगेंद्र दादा, पवार साहेब इथपर्यंत तर जाणार, कारण पक्ष न्याय दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तेच सांगते ना, एका महिलेने फक्त केक कापला तर बारामतीच्या पक्षाने डिसिजन घेतला, तिचं पद काढलं. आज ही लेडीज हसतीये आणि सांगताना सांगते की मूल समोर रिॲक्शन देत होतं म्हणून मी हसते. ते मूल आहे आणि तुम्ही मॅच्युअर्ड आहे, मोठे आहात. प्रसंगावधान असलं पाहिजे. मुलाने पुढे काही करू दे, तुम्हाला कळलं पाहिजे की आपण हसावं का नाही. बाकीच्यांना कसं कळलं नाही की हसू नये म्हणून? तुम्हीच का हसलात? त्यांनी असं रिझन दिलं की मूल हसत होतं, फोटो व्हायरल झाला ना. मूल हसत होतं हे तुम्ही बघितलं का सर? मी नाही बघितलं, तुम्ही नाही बघितलं. मूल हसतात. माझा मुलगा माझ्या समोर आता सध्यापासून हसतोय, मी हसतेय का हसत नाहीये? मला माहिती परिस्थितीचं गांभीर्य वेगळं आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एखाद्याच्या मैतीला गेलं आणि तिथे स्माइल दिली, योग्य आहे का? भले तिथे कितीही लेडीज वेगळ्या टून मध्ये रडत असू दे, हसू आलं तरी पण माणूस काय म्हणतो, नाही बाबा प्रसंगावधान पाहिजे. वेळ काय, काळ काय. आज एखाद्याच्या वाढदिवसाला गेलं तर आपण रडू का? नाही रडू शकत. मग आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदासाठी बसलेला, तेवढी मोठी चेअर तुम्हाला दिली, एवढा मोठे अधिकार दिलेले आहेत, जर तुम्ही तिथे स्माइल देत असाल तर तुम्हाला प्रसंग अवधान नाहीये. प्रसंग अवधान ही राजकारणातली सगळ्यात मेन आणि पहिली पायरी. काय बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं, आणि बोलताना कोणाचं मन दुखलं जाते का? चेअर सांभाळायची आहे ना, खुर्ची सांभाळायची आहे, खुर्ची बरोबर आलेली जबाबदारी सांभाळायची. आणि ती जबाबदारी सांभाळण्यासाठी जर एखादी गोष्ट कॅपेबल नसेल तर माझं पक्षाला सांगणं आहे की जो अजितदादाचा डिसरिस्पेक्ट केलेला आहे त्याला योग्य तो न्याय दिला पाहिजे.